इलेक्ट्रिक मशीन नावाचा युनिट आपण चालू करत आहोत. कोणता युनिट? इलेक्ट्रिकल मशीन. तर दोन टाईपचे मशीन आहेत. देअर आर टू काइंड्स ऑफ मशीन. विच आर दोज? स्टॅटिक मशीन अँड रोटेटिंग मशीन. स्टॅटिक आणि रोटेटिंग. तर मशीनचे दोन प्रकार पडतात, एक स्टॅटिक मशीन आणि दुसरी रोटेटिंग. तर व्हॉट इज बाय मशीन? फर्स्ट ऑफ ऑल, व्हॉट इज बाय मशीन? मशीन काय बाळा? हां, मशीन इज मेकॅनिकल डिव्हाइस. असं काही नाही, इलेक्ट्रिकल डिव्हाइस सुद्धा असू शकतो. बरं, इट इज अ मेकॅनिकल डिव्हाइस. अच्छा, मग कोणती काय ना सांगा, तू सांग बाळे. सांग ना, मशीन म्हणजे काय? बरोबर. अ मशीन इट इज अ डिव्हाइस विच रिड्यूस ह्युमन एफर्ट. अशी गोष्ट जी माणसाचं काम कमी करते त्याला आपण काय म्हणतो? मशीन म्हणतो. ओके, अशी मशीन किंवा अशी गोष्ट की जी माणसाचं काम सोपं करते त्याला मशीन म्हणतात. मग ती मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल हे काय आज कोणतीही असू शकते. सिव्हिलची मशीनसुद्धा असू शकते, कम्प्युटरची मशीनसुद्धा असू शकते. आलं का लक्षात? तर अशी गोष्ट की जी काय करते, मशीन जी जे डिव्हाइस काय करतं, माणसाचं काम सोपं करतं त्याला आपण काय म्हणायचं? मशीन म्हणायचं. मग दोन इलेक्ट्रिकलच्या दोन टाईपचे मशीन असतात, एक स्टॅटिक मशीन आणि एक रोटेटिंग मशीन. स्टॅटिक म्हणजे काय रे? स्टेशनरी, बाळ्यासारखी, ना हिलिंग ना डोलिंग. बाळा किती स्टेशनरी आहे, शांत आहे ना. चुळबुळ न करणारी मशीन म्हणजे रोटेशन आहे का त्याच्यात? नाही. ट्रान्सफॉर्मर असा ठेवला का तो पळतो का? ना लिनियर मोशन आहे ना रोटेशनल मोशन आहे. तर स्टॅटिक मशीनमध्ये काय मोडतं? ट्रान्सफॉर्मर मोडतो. ट्रान्सफॉर्मर कोणी कोणी पाहिलं रे? तू पाहिलं बाळे? नाही नाही. तू रे? कुठं? कॉलेजमध्ये पाहिलं. रस्त्यावर आकडे लिहिलेले असते. हे असं चित्र पाहिलं कधी? पाहिलं कधी? मग ते ट्रान्सफॉर्मर आहे ना, तेच ट्रान्सफॉर्मर आहे. पाहिलं असेल ना. 100 एकर शेती आणि ट्रान्सफॉर्मर नाही. बरं, ट्रान्सफॉर्मर ही स्टॅटिक मशीन. याच्यात हे ट्रान्सफॉर्मर मूव्ह करतं का रे? नाही, स्टॅटिक आहे. दुसरं आहे रोटेटिंग मशीन. रोटेटिंग मशीनमध्ये परत प्रकार पडतात, ए सी, डी सी. परत ए सीचे दोन प्रकार, जनरेटर आणि मोटर. याचा बी जनरेटर आणि मोटर. परत जनरेटरचे सब प्रकार, मोटरचे सब प्रकार, हे सगळे टाईप्स ऑफ मशीनमध्ये मोडतात. आता ए सी मशीन म्हणजे काय रे? जे माणसाचं काम सोपं करतं. आता ट्रान्सफॉर्मर स्टॅटिक मशीन आहे. इलेक्ट्रिकलची स्टॅटिक मशीन काय आहे? ट्रान्सफॉर्मर. जनरेशन होतं, इलेक्ट्रिसिटी तयार होते आणि ती ट्रान्समिट करण्यासाठी काय वापरलं जातं आहे? ट्रान्सफॉर्मर वापरलं जातं आहे. ते काय करतं आहे? ट्रान्सफर करते पॉवर एका सर्किटमधून दुसऱ्या सर्किटमध्ये. ओके, आणि व्होल्टेजला कमी किंवा जास्त करण्याचं काम करतं. दोन कामं करतं. त्याच्यानंतर दुसरे रोटेटिंग मशीन. याच्यामध्ये ए सी मशीन, डी सी मशीन. ए सी मशीनला ए सी सप्लाय असतो. ओके, ए सी सप्लाय म्हणजे अल्टरनेटिंग सप्लाय. आपण ए सी फंडामेंटल शिकलो ना, तर तो सप्लाय असतो. आणि डी सी मशीनला डी सी सप्लाय असतो.
कोणता सप्लाय असतो? मग ट्रान्सफॉर्मर पण ए सी मशीन आहे बरं का, लक्षात घ्या. भले स्टॅटिक असेल पण ए सी मशीन आहे. आणि डी सी मशीनला डी सी सप्लाय असतो. जसं की तुमच्या व्हेकल जे आहेत ह्या डी सी ऑपरेटेड व्हेकल आहेत. आणि ए सी मशीनमध्ये म्हणजे तुमचा फॅन येईल, इंडक्शन मोटर येईल, विहिरीतली मोटर, पाण्यातली मोटर, बोरवेलमधली. तर हे सगळं ए सी आहे. आणि व्हेकल जे ऑपरेट करता तुम्ही ते डी सी आहे. तर ह्या मशीन आपल्याला बघायच्यात. ट्रान्सफॉर्मर बघायचं आहे, डी सी मोटर बघायचं आहे, त्याच्यानंतर युनिव्हर्सल मोटर ज्या ए सी आणि डी सी दोन्ही सप्लायवर चालतात. आणि नंतर स्टेपर मोटर बघायची जी प्रोग्रामेबल मोटर आहे, जिला आपण प्रोग्राम थ्रू कंट्रोल करू शकतो. ते स्टेप वाईज फिरते. जसे घड्याळ फिरते ना, घड्याळीचे काटे, त्या पद्धतीने त्याला प्रोग्राम करून सेट केलेलं असतं. आणि ती मोटर म्हणजे स्टेपर मोटर. तर हे चार पार्ट आपण बघणार आहेत. पहिलं म्हणजे ट्रान्सफॉर्मर, दुसरं म्हणजे डी सी मोटर, तिसरं म्हणजे युनिव्हर्सल मोटर. युनिव्हर्सल मोटर मिक्सरमध्ये असते, ए सी आणि डी सी दोन्ही सप्लायवर चालते. स्टेपर मोटर जी स्टेप वाईज फिरते त्याला आपण स्टेपर मोटर म्हणतो. एवढं सिलेबसमध्ये आहे तुमच्या फक्त. हे कोणाचं आहे? BEEचं. आणि इलेक्ट्रॉनिक्सवाल्यांना थोडं शिल्लक आहे, इलेक्ट्रिकलवाल्यांना अजून शिल्लक आहे. इलेक्ट्रिकलवाल्यांना एक सब्जेक्टच याच्यात डी सी मशीन आणि ट्रान्सफॉर्मर. कॉलेजमध्ये तोच शिकवतो मी. ओके, चल आता बघा ट्रान्सफॉर्मरकडे येऊ. तर पहिला पार्टला आपण सुरुवात करू. हे बाकीचे 1 बाय 1 बघत राहू. ओके, ट्रान्सफॉर्मर काय? इट इज अ स्टॅटिक डिव्हाइस विच इज यूज टू ट्रान्सफर एनर्जी फ्रॉम वन सर्किट टू द अनदर सर्किट. ट्रान्सफॉर्मर काय करतं? एका सर्किटमधून दुसऱ्या सर्किटमध्ये पॉवरला ट्रान्समिट करण्याचं काम करतं, एनर्जीला ट्रान्समिट करण्याचं काम करतं. त्यावेळेस व्होल्टेज किंवा करंट काय केला जातो? स्टेप अप किंवा स्टेप डाऊन केला जातो. व्होल्टेज वाढवायचं किंवा व्होल्टेज कमी करायचं कोण करतं? ट्रान्सफॉर्मर करतं. समजा हे पाहिलं असेल ना तुम्ही, हे याच्यामध्ये 11 kV इनकमिंग असतं. म्हणजे प्रायमरीला किती आलं आहे? 11 kV. किती? 11,000 व्होल्ट म्हणजे 11 kV. आणि सेकंडरीला किती जातं आहे? 440 व्होल्ट किंवा 415 किंवा 400 व्होल्ट असे वेगवेगळे असतात. पण जनरली 440 म्हणजे 11 kVला 440 व्होल्टमध्ये कन्वर्ट करायचं. 11 kV म्हणजे किती रे? 11,000 व्होल्ट. 11,000 व्होल्ट आणि इकडं किती? 440 व्होल्ट. 11,000 व्होल्टचं 440 व्होल्टमध्ये कन्व्हर्जन करण्याचं काम हे असं ट्रान्सफॉर्मर करतं. म्हणजे काय करतं? हे व्होल्टेज वाढवतं किंवा कमी करतं. इथं काय केलं आहे? कमी केलं आहे, स्टेप डाऊन केलं आहे. तर माझ्यासोबत म्हणा, ट्रान्सफॉर्मर इज अ स्टॅटिक मशीन which transfer power from one circuit to the another circuit by step up or step down voltage or current without change in frequency. म्हणजे इथं फ्रिक्वेन्सी बदलत नाही. फ्रिक्वेन्सी 50 हर्ट्ज 50 हर्ट्ज सेम राहते 50 हर्ट्ज. पण हे काय करतं? व्होल्टेज वाढवतो किंवा कमी करतं, करंट वाढवतो किंवा कमी करतो. तर हे काम कोणाचं आहे? ट्रान्सफॉर्मरचं आहे. तर बघा, एक छोटी वेवफॉर्म आहे, छोट्या वेवफॉर्मला मोठं करण्याचं काम केलं. म्हणजे हे कोणतं ट्रान्सफॉर्मर आहे? स्टेपअप आहे. मग इथं काय आहे? 440 व्होल्टला 11 kVमध्ये कन्वर्ट केली किंवा 33 kVमध्ये कन्वर्ट केली. तर हे 33 kV 440 व्होल्ट 11 kV हे काय? स्टँडर्ड व्होल्टेज लेवल आहे. काय? स्टँडर्ड व्होल्टेज लेवल आहे. आणि दिस इज अ सिम्बॉल ऑफ ट्रान्सफॉर्मर. सिम्बॉल. तर ही प्रायमरी वाइंडिंग आणि ही सेकंडरी वाइंडिंग. प्रायमरी वाइंडिंगमध्ये काय असतंय? सप्लाय असतो. प्रायमरी वाइंडिंगला कोणत्या वाइंडिंगला प्रायमरी वाइंडिंग म्हणायचं रे? ज्या वाइंडिंगला इलेक्ट्रिक सप्लाय दिला जातो त्याला प्रायमरी वाइंडिंग म्हणायचं. मग समजा याला जर सप्लाय दिला तर ही प्रायमरी होईल, याला सप्लाय दिला तर ही प्रायमरी होईल. म्हणजे आपण समजा याला सप्लाय दिला आणि इकडं लोड लावला तर ही प्रायमरी आणि ही सेकंडरी. समजा आपण याला सप्लाय दिला आणि इकडं लोड लावला तर ही प्रायमरी आणि ही सेकंडरी. म्हणजे टू प्रायमरी वाइंडिंग सप्लाय इज गिवन अँड टू सेकंडरी वाइंडिंग लोड इज कनेक्टेड. समजलं? आता बघा, हा ट्रान्सफॉर्मर कशावर वर्क करतो? फॅरेडेज लॉवर वर्क करतो. ट्रान्सफॉर्मर कशावर वर्क करतो? फॅरेडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. फॅरेडेज लॉ काय म्हणतोय? दोन मॅग्नेटिक पोल पेअरमध्ये कॉईल फिरली फ्लक्स लिंक झाल्या की त्याच्यामध्ये EMF तयार होतो. कोण म्हणलं? फॅरेडेज. आणि त्याच्यामध्येच बघा, वेनेवर फ्लक्स लिंक
चेंजेस EMF इज इंड्यूस इन इट. सप्लाय दिला, इकडून फ्लक्स इकडे गेल्याने याच्यावर आदळल्या आणि त्या कशा आहेत, AC अल्टरनेटिंग हे फ्लक्स आहेत. याच्यावर आदळल्यामुळे याच्यामध्ये EMF तयार झाला. EMF तयार झाला तर याच्यातून करंट फ्लो व्हायला लागला. याच्यातून काय फ्लो व्हायला लागला, करंट. याला I2 म्हणू, याला I1 म्हणू. म्हणजे सप्लाय इथं दिला, करंट असा फ्लो झाला, पण याच्या अराउंड ज्या फ्लक्स होत्या ह्या सरळ इकडे आल्या आणि याच्यावर आदळल्या आणि याच्यामध्ये EMF तयार झाला. येतं लक्षात. आणि इकडून सप्लाय इकडे गेला. तर असं आहे ट्रान्सफॉर्मरचं ऑपरेशन. गॉट इट. तर बघा, प्रायमरी कनेक्टेड टू सप्लाय. प्रायमरीला सप्लाय असतो म्हणून ती प्रायमरी असते. सप्लाय दुसऱ्या वाइंडिंगला दिला तर ती प्रायमरी बनल. प्रायमरी कनेक्टेड टू सप्लाय. देन फ्लक्स पासेस थ्रू कोर. फ्लक्स काय होते, कोरमधून पास होतात. त्याच्यानंतर फ्लक्स लिंक टू द सेकंडरी. सेकंडरीला फ्लक्स लिंक होतात आणि सेकंडरी तुम्हाला माहिती आहे फ्लक्स लिंक झाल्या काय तयार होणार आहे, EMF तयार होणार आहे. कोण म्हणलं, फॅरेडेज म्हणला. आणि EMF तयार झाल्याच्यानंतर अशा पद्धतीने प्रायमरी टू सेकंडरी सप्लाय ट्रान्सफर होतो. याला आपण काय म्हणतो, ट्रान्सफॉर्मर म्हणतो. याच्यामध्ये हे काय रे, फ्लक्स आहेत. हे काय, प्रायमरी वाइंडिंग. ही काय, सेकंडरी वाइंडिंग. हे आयन कोर आहे. तर आयन कोर काय असते, लो रिलक्टन्स पाथ प्रोव्हाइड करणारी गोष्ट आहे. साध्या कोअरमधून फ्लक्स लिंक होतील का सगळ्या, नाही. तर कमी रिलक्टन्सचा पाथ प्रोव्हाइड करावा लागतो. ओके. सो दिस इज अ वर्किंग ऑफ ट्रान्सफॉर्मर. ओके. बेसिक इंट्रोडक्शन, त्याच्यानंतर वर्किंग प्रिन्सिपल. समजलं. सो राईट डाऊन. टाइप्स ऑफ ट्रान्सफॉर्मर अकॉर्डिंग टू कन्स्ट्रक्शनवरून ट्रान्सफॉर्मरचे 3 प्रकार पडतात. फेजेसवरून ट्रान्सफॉर्मरचे 2 प्रकार पडतात, सिंगल फेज आणि 3 फेज. तसं कन्स्ट्रक्शनवरून किती प्रकार पडतात, 3. एक कोर टाईप ट्रान्सफॉर्मर, एक बेरी टाईप ट्रान्सफॉर्मर आणि एक शेल टाईप ट्रान्सफॉर्मर. तर बेरी टाईप ट्रान्सफॉर्मर जनरली नाही विचारत, पण कोर टाईप आणि शेल टाईपचा डिफरन्स मात्र परीक्षेला हमखास विचारतो. तर बघा, अकॉर्डिंग टू ॲप्लिकेशन देअर आर डिफरंट टाईप्स ऑफ ट्रान्सफॉर्मर, जसं की वेल्डिंग ट्रान्सफॉर्मर, पल्स ट्रान्सफॉर्मर, ॲटो ट्रान्सफॉर्मर, त्याच्यानंतर CT करंट ट्रान्सफॉर्मर, व्होल्टेज ट्रान्सफॉर्मर, पोटेन्शियल ट्रान्सफॉर्मर, पॉवर ट्रान्सफॉर्मर, डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर, असे त्याच्या ॲप्लिकेशनवरून त्याचे खूप सारे प्रकार पडलेले आहेत. ओके. अकॉर्डिंग टू फेजेसवरून त्याचे 2 प्रकार, सिंगल फेज आणि 3 फेज. आणि अकॉर्डिंग टू ट्रान्सफॉर्मर रेशोवरून त्याचे स्टेप अप ट्रान्सफॉर्मर, स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर आणि तिसरं आहे आयसोलेशन ट्रान्सफॉर्मर. तर ते आपण 1 बाय 1 बघू. लक्ष द्या. कोर टाईप ट्रान्सफॉर्मर आणि शेल टाईप. कोर म्हणजे काय रे, हे कोर असते. हे काय रे, आयन कोर आहे. हे काय, आयन कोर. हे पण काय, आयन कोर. ह्या कोर टाईप ट्रान्सफॉर्मरमध्ये इकडे एक लिंब आहे, इकडं प्रायमरी आणि इकडं सेकंडरी. फ्लक्स पास होतात प्रायमरी टू सेकंडरी अशा पद्धतीने. तर या टाईपच्या ट्रान्सफॉर्मरला कोर टाईप ट्रान्सफॉर्मर म्हणतात. शेल टाईप, लक्ष द्या रे, शेल टाईप ट्रान्सफॉर्मरमध्ये इथंच प्रायमरी आणि इथंच सेकंडरी आणि अशा पद्धतीने फ्लक्स तुमच्या इथं लिंक होतात. याच्या लिंक फ्लक्स इथं लिंक होते आणि इकडून सप्लाय दिला तर इकडे EMF इंड्यूस होतो. तर या टाईपच्या ट्रान्सफॉर्मरला काय म्हणतात, शेल टाईप म्हणतात. आणि बेरीमध्ये प्रायमरी वाइंडिंग आणि सेकंडरी वाइंडिंग कशा असतात, ओव्हरलॅप असतात आणि 3 फेजेस त्याला एकामेकाला कनेक्टेड असतात 3 फेजसाठी. तर कोर टाईप ट्रान्सफॉर्मरमध्ये किती विंडो दिसतात रे तुम्हाला, एकच विंडो दिसते. इथे किती विंडो दिसतात, 2 दिसतात. ओके. इट हॅज 1 विंडो, इट हॅज 2 विंडो. इथं वाइंडिंग सराउंडेड बाय कोर, वाइंडिंगच्या सराउंडिंग काय आहे, कोर आहे. आणि इथं वाइंडिंग सराउंडेड बाय कोर आणि इथं कोर सराउंडेड बाय वाइंडिंग सराउंडेड टू कोर
आणि इथं कोर सराउंडेड टू वाइंडिंग. इथं कोरला हे पहा वाइंडिंग इथं आहे, वाइंडिंगला कोणी सराउंड केलेलं आहे? कोरनी. इथं कोर इथं आहे आणि कोरला दोन्ही साईडली वाइंडिंगला कोरनी सराउंड केलेलं आहे. म्हणजे दोन्ही साईडला वाइंडिंग इकडं सेपरेट सेपरेट आणि कोर त्याचं सराउंडिंग आहे. ओके. आणि इथं कोर सराउंडेड टू वाइंडिंग. ही वाइंडिंग आहे, वाइंडिंगच्या सराउंडिंग काय आहे? कोर आहे. इथं कोर वाइंडिंग पहा, एक विंडो दोन विंडो इथपर्यंत आले. दुसरं काय आहे? इथं वाइंडिंग आहे दोन्ही साईडला आणि ही कोरला सराउंडेड आहे वरून. इथं कोर सराउंडेड टू वाइंडिंग. ही वाइंडिंग आहे, त्याच्या सराउंडिंग काय आहे? कोर आहे. इथं वाइंडिंग सराउंडिंग आहे, तिथं कोर सराउंडिंग आहे, ते लक्षात घ्या. त्याच्यानंतर इथं सिलेंड्रिकल वाइंडिंग, अशा लंब्या वाइंडिंग आहेत. इथं कॉन्सन्ट्रेट वाइंडिंग आहे, सँडविच वाइंडिंग. इथं प्रायमरी इन्सुलेशन, सेकंडरी, अशा पद्धतीने सँडविच एकावर एक. त्याच्यानंतर इथं हा ट्रान्सफॉर्मर रिपेरिंगला सोपा आहे. का बरं? सेपरेट सेपरेट आहे ना. हा ट्रान्सफॉर्मर रिपेरिंगला डिफिकल्ट आहे, कारण हे सगळं काढावं लागतं, नंतर मधला पार्ट वाइंडिंगचा काढावा लागतो. याची कूलिंग बेटर आहे. का बरं बेटर आहे? कारण मोकळा आहे, सेपरेट सेपरेट वाइंडिंग आहे ना, मोकळा आहे. याची कूलिंग डिफिकल्ट आहे, कारण हाच एवढाच पार्ट गरम होणार आहे, अलग लक्षात, त्याच्यामुळे ते जास्त हीट होईल. त्याच्यानंतर मेकॅनिकल प्रोटेक्शन इथं कमी आहे, कारण सेपरेट सेपरेट आहे. याला चौकून मेकॅनिकल प्रोटेक्शन जास्त आहे. तर हे दोन ट्रान्सफॉर्मरचा डिफरन्स परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो, महत्त्वाचा आहे. तर अकॉर्डिंग टू कन्स्ट्रक्शन हे कोर टाईप आणि शेल टाईप ट्रान्सफॉर्मर आहे. त्याच्यानंतर EMF इक्वेशन ऑफ ट्रान्सफॉर्मर परीक्षेला विचारल्या जाऊ शकतं, अतिशय महत्त्वाचं आहे. तर बघा, अकॉर्डिंग टू फॅरेडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, E इज इक्वल्स टू काय रे? -N dφ/dt, बरोबर आहे. पण फाय इज इक्वल्स टू φm sin ωt असतं, माहिती आहे तुम्हाला? सायनोसॉइडल वेव्हफॉर्म, AC वेव्हफॉर्म शिकले ना तुम्ही, AC फंडामेंटल. तर V इज इक्वल्स टू काय असतं? Vm sin ωt. I इज इक्वल्स टू काय असतं? Im sin ωt. तर फाय इज इक्वल्स टू काय असेल? φm sin ωt. आठवतं काही? मग तसं जर असेल तर फाय इज इक्वल्स टू φm sin ωt. ही व्हॅल्यू तुम्ही इथं पुट करा. फॉर सिंगल कंडक्टर N इज इक्वल्स टू 1, एकच टर्न आहे ना कंडक्टरला, तर मग N इज इक्वल्स टू 1. मग इथं 1 पुट करा आणि इथं फायच्या जाग्यावर φm sin ωt पुट करा. आता डेरिव्हेटिव्ह आहे, हे काय? डेरिव्हेटिव्ह U इंटू व्ही रूल वापरा. सो फर्स्ट टर्म ॲज इट इज, डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड टर्म, याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल? कॉस ऑफ ωt इंटू ओमेगा. समजतं काय? हे पहा, U इंटू व्ही रूल, फर्स्ट टर्म ॲज इट इज, डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड टर्म इंटू ओमेगा. ओके. प्लस सेकंड टर्म ॲज इट इज इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट टर्म इंटू 0. ही होल टर्म काय येणार आहे? 0 येणार आहे. फर्स्ट टर्म ॲज इट इज, डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड टर्म, प्लस सेकंड टर्म ॲज इट इज, डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट टर्म. डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट टर्म 0 येणार आहे. ही अख्खी टर्म काय येईल? 0 येऊन जाईल. मग कॉस ऑफ ωt इज इक्वल्स टू +-1. कॉसची व्हॅल्यू, साईनची व्हॅल्यू 0 to 1 असते, प्लस किंवा -1 पर्यंत. मग आपण काय करू? निगेटिव्ह साईन निग्लेक्ट करू. तर E इज इक्वल्स टू काय येईल? φm ओमेगा आणि हे 1 येईल. इथं लक्षात, φm ओमेगा इंटू 1. पण ओमेगा काय असतं तुम्हाला माहिती? ओमेगा इज इक्वल्स टू 2πf. केले न्यूमरिकल सॉल्व AC फंडामेंटलचे. ओमेगा इज इक्वल्स टू 2πf. मग 2πf इंटू φm. आता तुम्हाला माहिती आहे काय? माहिती आहे VRMS इज इक्वल्स टू काय? 0.707 इंटू VM. आठवतं काय फॉर्म्युला? ओके. मग VRMS इज इक्वल्स टू 0.707 इंटू VM. मग आता VRMS काढायचं आहे तुम्हाला, तर मग काय करायचं? 0.707 इंटू VMची किंमत ही जसं तशी टाका आणि याला सिम्प्लिफाय करा. तर येईल 4.44 F5M. ओके. हे आलं तुमचं इक्वेशन. पण फॉर प्रायमरी वाइंडिंग ट्रान्सफॉर्मरच्या प्रायमरी वाइंडिंगला E1 घ्या, 4.44 F5M N1.
आणि सेकंडरीसाठी E2 आहे तर इथे N2 घ्यायचं. N काय आहे, नंबर ऑफ टर्न्स आहे. E काय आहे, EMF इंड्यूस आहे. F काय आहे, फ्रिक्वेन्सी आहे. φm काय आहे, मॅक्सिमम फ्लक्स आहे. येतं लक्षात. म्हणजे प्रायमरीकडून सेकंडरीकडे ज्या फ्लक्स जातात, ह्या समजा फ्लक्स, तर किती फ्लक्स लिंक होतात, तर EMF काय असेल 4.44 F φm N1 फॉर E1 आणि N2 फॉर E2. N1 फॉर E1 अँड N2 फॉर E2. समजलं का? सोपं आहे. पहिले EMF इक्वेशन फॅरेडेज लॉ घ्यायचं, φm टाकायचं, सिंगलटन N = 1 घ्यायचं, ही व्हॅल्यू डेरिव्हेटिव्ह काढायचा, U × V रूल वापरायचा आणि त्याच्यानंतर cos ωt ±1 करायचे, निगेटिव्ह साईन करायचे. त्याच्यानंतर RMS व्हॅल्यू = दिस ॲव्हरेज व्हॅल्यू, हा फॉर्म्युला वापरायचा. EMची व्हॅल्यू टाकायची, याचा गुणाकार करायचा 0.707 × 2π, या दोन्हीचा गुणाकार करायचा. हे फाय ना, हे जसं तसं ठेवायचं, हे येईल 4.44. मग फॉर प्रायमरी वाइंडिंग E1 आणि N1 घ्यायचं आणि फॉर सेकंडरी वाइंडिंग E2 N2 घ्यायचं. समजलं? कोणा समजलं? बघा, एक ट्रान्सफॉर्मर आहे 2000:220 वोल्टवाला, म्हणजे एक ट्रान्सफॉर्मर आहे आणि ही इथं सप्लाय किती दिला आहे 2000 वोल्ट आणि इथं किती आला आहे 220च ना. स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर आहे. कोणतं ट्रान्सफॉर्मर आहे? स्टेप डाऊन, व्होल्टेज कमी करणारं. सिंगल फेज आहे 50 हर्ट्झ ट्रान्सफॉर्मर हॅव्हिंग मॅक्सिमम फ्लक्स डेन्सिटी. आता इथं वेबरमध्ये फ्लक्स मोजतात रे बाळांनो. फ्लक्स मेजर इन वेबर आणि फ्लक्स डेन्सिटी इज मेजर इन वेबर पर मीटर स्क्वेअर. त्यालाच टेस्ला म्हणतात, माहीत असेल ना, त्यालाच टेस्ला म्हणतात. हे चुकलं आहे पुस्तकामध्ये, तर ते करेक्ट करून घ्या. काय म्हणलं आहे, फाइंड द नंबर ऑफ टर्न्स इन प्रायमरी अँड सेकंडरी, म्हणजे N1 N2 काढायचे आणि क्रॉस सेक्शनल एरिया दिला आहे वाइंडिंगचा, बरं का, जी बारीक वाइंडिंग असते वायर, त्याचा क्रॉस सेक्शन एरिया किती दिला आहे, एवढा दिला आहे. तर हे दिलेलं आहे ऑलरेडी आणि तुम्हाला फॉर्म्युला माहिती आहे, आत्ताच आपण डिराईव्ह केला आहे. काय फॉर्म्युला? हा E1 = 4.44 F φm × N1. याच्यावरून N1चा फॉर्म्युला बनवा. हा N1चा फॉर्म्युला बनला, याला सिम्प्लिफाय जर केलं तर हे येईल त्याचा आन्सर. ओके, तर त्याच्यासाठी तुम्हाला B = फ्लक्स पर युनिट एरिया हे माहीत असणं गरजेचं आहे. याच्यावरून तुम्ही फ्लक्स काढू शकतात आणि फ्लक्स आल्या त्या फ्लक्स आहेत, ओके, वेबरमध्ये आहेत. मग ह्या फ्लक्स इथं टाका, याला सिम्प्लिफाय करा, तर हे येईल तुमचा आन्सर. त्याच पद्धतीने N2 काढायचं. N2साठी परत मग फॉर्म्युला हाच, E2 / 4.44 × F × φm. याला सिम्प्लिफाय केलं तर हे येईल तुमचं आन्सर. ओके, याला युनिट असेल का रे? नाही. 10 टन्स 15 टन्स, टन्सला काय युनिट आहे का? नाही, युनिटलेस क्वांटिटी. येतं लक्षात. टन्स, नंबर ऑफ टन्स, किती टन्स आहेत प्रायमरीला आणि किती सेकंडरीला. तर अशा पद्धतीने. आणि पॉईंटमध्ये नका घेऊ. समजा 4.5 म्हणजे काय 5.5 टन थोडं घेणार आहे तुम्ही. काय E1 हे दिलेलं आहे बेटा, हे E1 असतंय आणि हे E2 असते, किंवा यालाच V1 म्हणतात, यालाच V2 म्हणतात. हा, हे डेरिव्हेशन आहे ना, हे डिराईव्ह केलेलं आहे ना आपण. हे डेरिव्हेशन, याची व्हॅल्यू एवढीच असते, ते बदलत नाही. म्हणजे त्याचं डेरिव्हेशन आहे, ती स्टँडर्ड व्हॅल्यू आहे. जसं DC जनरेटरमध्ये एक फॉर्म्युला आहे पहा, EMF इक्वेशन काय, E = P∅ ZN / 60A, हा फॉर्म्युला आहे. पुढच्या टॉपिकमध्ये आहे तुम्हाला हे, म्हणजे परवा होईल तुमचं, परवा. डोंट वरी, टेन्शन घेऊ नका, सोपं आहे ते पण. तर हे समजलं का? डोक्याच्यावरून नाही चाललं ना. या टाईपचा एखादा प्रॉब्लेम करून बघा, तुम्हाला ते अजून सोपं जाईल. एक होमवर्कला देऊन टाकतो. हे झालं का लिहून?